9 फेब्रुवारीला इयत्ता 5वी आणि 8वीची स्कॉलरशिपची परीक्षा आहे। वर्षभरापासून 5वी आणि 8वीच्या विद्यार्थ्यांनी त्यांच्या स्कॉलरशिपची तयारी करत आहेत आणि त्यांची मेन परीक्षेची तयारी व्हावी या दृष्टिकोनातून आपण 8वीच्या विद्यार्थिनींची आणि 5वीच्या विद्यार्थिनींची देखील सराव परीक्षा घेतलेली आहे। आता 8वीच्या ज्या विद्यार्थिनी आहेत ज्यांनी या सराव परीक्षा दिलेल्या आहेत, खरं म्हणजे त्यांची मेन जी परीक्षा आहे बुद्धिमत्ता आणि इंग्रजी या विषयाचा पहिला पेपर असतो आणि दुसरा गणित आणि मराठी या विषयाचा 75 प्रश्नांची परीक्षा असते आणि एका प्रश्नपत्रिकेला 150 गुण असतात। जशी मेन परीक्षा असते तशाच धर्तीवर आपण प्रशालेमध्ये 8वीच्या विद्यार्थ्यांची परीक्षा घेतलेली आहे आणि त्या परीक्षेमध्ये ज्या विद्यार्थ्यांनी प्रथम आणि द्वितीय क्रमांकावर आहेत त्या विद्यार्थ्यांचं आपण या ठिकाणी कौतुक करणार आहोत। प्रशालेच्या मुख्याध्यापिका आदरणीय पाटील मॅडम, प्रशालेचे उपमुख्याध्यापक आदरणीय कपाटे सर, प्रशालेचे पर्यवेक्षक आदरणीय घोगरे सर आणि स्कॉलरशिप विभागाचे प्रमुख सौभाग्यवती चव्हाण मॅडम यांना देखील मी व्यासपीठ ठेवण्याची विनंती करते। आपण यशस्वी विद्यार्थ्यांसाठी सुरुवातीला जोरदार टाळ्या वाजवूया। सुरुवातीला आपण बुद्धिमत्ता आणि इंग्रजी या विषयाची 150 गुणांची परीक्षा घेतली होती आणि या परीक्षेमध्ये प्रथम क्रमांकावर आहे कुमारी सिद्धी पवार, तिला मी व्यासपीठावर येण्याची विनंती करते आणि प्रशालेच्या मुख्याध्यापिका आदरणीय पाटील मॅडम यांना विनंती करते की त्यांनी पवारचं या ठिकाणी कौतुक करावं। याच परीक्षेमध्ये द्वितीय क्रमांकावर आहे पूर्वा काकडे। पूर्वा काकडे तिला देखील मी व्यासपीठाची विनंती करते आणि कपाटे सरांना विनंती करते की त्यांनी पूर्वाचे या ठिकाणी अभिनंदन करावं। दुसरा पेपर होता गणित आणि मराठी। गणित आणि मराठी या विषयाची देखील 150 गुणांची परीक्षा घेतली होती आणि यामध्ये देखील प्रथम क्रमांकावर आहे सिद्धी पवार। घोगरे सरांना विनंती करते की त्यांनी पवारचे या ठिकाणी अभिनंदन करावं। आणि द्वितीय क्रमांकावर आहे आराध्या वाडेकर। आराध्या वाडेकर हिला देखील व्यासपीठ ठेवण्याची विनंती करते आणि पाटील मॅडमला विनंती करते की आराध्याचं या ठिकाणी कौतुक करावं। विद्यार्थी मैत्रिणींनो, पुढच्या महिन्यामध्ये 9 फेब्रुवारीला या विद्यार्थ्यांनी मेन परीक्षेला सामोरे जाणार आहात आणि त्या परीक्षेची तयारी व्हावी या दृष्टिकोनातून त्यांच्या परीक्षा घेतल्या जात आहेत। आणखीनही त्यांच्या परीक्षा घेतल्या जाणार आहेत। यशस्वी विद्यार्थ्यांचे या ठिकाणी कौतुक केले जाणार आहे। सर्व विद्यार्थ्यांना पुनश्च पुढच्या परीक्षेसाठी खूप खूप शुभेच्छा। धन्यवाद।